नमस्कार. द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा घेतल्यानंतर पुढे या एकलव्याचं काय झालं असावं असा एक प्रश्न कधीतरी आपल्या मनामध्ये निश्चितपणे तरळून गेलेला असेल. आता या एकलव्याचं पुढे काय झालं हे सांगण्याच्या आधी द्रोणाचार्यांनी या एकलव्याला विद्या देणार नाही असं सांगून आपलाच नेहमीचा एक नियम स्वतःच मोडलेला होता. पुराणात सांगितल्याप्रमाणे आणि आपण ऐकल्याप्रमाणे द्रोणाचार्य हे राजगुरू होते. म्हणजे केवळ राजपुत्रांना धनुर्विद्या शिकवण्याचं त्यांचं व्रत होतं आणि त्यांचं जर केवळ राजपुत्रांना विद्या देण्याचं व्रत असेल तर त्यांनी द्रोणाचार्यांकडे आलेल्या एकलव्याला निश्चितपणे विद्या द्यायला हवी होती. कारण एकलव्य हा कोणी ऐरा गैरा नव्हता, तर निषादराज हिरण्यधनूचा मुलगा म्हणजे राजपुत्रच होता. केवळ द्रोणाचार्यांनी हा क्षत्रिय नाही म्हणून त्याला विद्या देण्याचं नाकारलं. किंवा लहानपणापासून आपण पाठ्यपुस्तकामध्ये जी गोष्ट वाचलेली आहे आणि आजी आजोबांनी आपल्याला ही गोष्ट ज्या पद्धतीने सांगितलेली आहे त्या पद्धतीने आपल्या मनामध्ये एकलव्याची जी काही प्रतिमा तयार होते ती म्हणजे हा तळागाळातल्या समाजाचा प्रतिनिधी, विद्येपती, अति समर्पित, अतिशय जिद्दी, पण अतिशय गांजलेल्या आणि एकंदर नशिबाने साथ न दिलेल्या लोकांच्या मध्ये राहणारा असावा अशी आपली प्रतिमा निश्चितपणे असते. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे एकलव्य हा कुठच्याही तळागाळाचा प्रतिनिधी नव्हता, तर तो खणखणीत राजपुत्र होता. द्रोणाचार्यांनी अंगठा गुरुदक्षिणा म्हणून काढून घेतल्यानंतर मुळातच अतिशय वीरवृत्ती असलेल्या एकलव्याने बिलकुल हार मानली नाही, तर आपला धनुर्विद्येचा प्राण असलेला अंगठा काढून घेतल्यानंतरही त्याने मग तर्जनी आणि मध्यमा म्हणजे मधलं बोट आणि त्याच्या शेजारचं बोट या दोन बोटांना कामाला लावून अशा प्रकारे धनुष्याला बाण लावून तितकंच मोठं कौशल्य काही वर्षामध्ये प्राप्त केलेलं होतं. हिरण्यधनू म्हणजे निषादाच्या राजाचा मृत्यू झाल्यानंतर हा एकलव्य निषादांचा राजा झाला आणि मग त्याने त्यावेळेला जोमामध्ये असलेल्या जरासंधाबरोबर जवळीक वाढवली आणि मग तो जरासंधाबरोबर राहायला लागला. जरासंध हा श्रीकृष्णाचा शत्रू होता आणि म्हणून साहजिकच एकलव्याचं शत्रुत्व कृष्ण आणि बलराम यांच्याबरोबर निर्माण झालं आणि त्याच निर्माण झालेल्या शत्रुत्वातून जरासंधाबरोबर एकदा मथुरेवर केलेल्या स्वारीमध्ये कृष्णाकडून या एकलव्याचा वध झालेला आहे. परिस्थिती बदलली तरी हार मानता कामा नये आणि अपयश आलं तरी पुन्हा आपल्याला सिद्ध करण्याची संधी आपल्याकडे कायम असते. ही वृत्ती किंवा ही बाब एकलव्याच्या बाबतीमध्ये आपल्यापर्यंत जी निश्चितपणे पोहोचायला हवी होती ती मात्र तितक्या जोरकसपणे पोहोचलेली नाही. कारण द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागून घेतल्यानंतर आपल्या दृष्टीने तिथे ती कथा समाप्त होते. आता जसं एकलव्याचा मृत्यू हा श्रीकृष्णाकडून झाला असं एका पुराणामध्ये आहे, तर अन्य काही पुराणामध्ये तो कौरवांच्या बाजूने युद्धामध्ये लढायला उतरला होता आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असेही काही उल्लेख पुराणामध्ये आढळतात. महत्त्वाची बाब किंवा महत्त्वाची जी गोष्ट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती ती म्हणजे अंगठा कापून गेल्यावर एकलव्य संपला नाही, तर अधिक जिद्दीने आणि जोराने उभा राहिला होता. आता आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून माझ्यापर्यंत जरूर पोचवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे. आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पोचवा आणि अजूनपर्यंत आपण माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल
तर तेही करून टाका.